मित्र म्हणून सुपर सिक्सच्या दिशेने अगदी योग्य पद्धतीने वाटचाल करेल, पण प्रत्येकाचे प्रयत्न या ठिकाणी असतील कोण कसा खेळ करतो याकडे आता खरं लक्ष दिलं जाईल. मी उपस्थित क्रीडा रसिकांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून मनपूर्वक स्वागत करतो आणि जातो मैदानावरती. टॉस जिंकलाय खरं तर जनसेवक सुनामी रायडर संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय. मागच्या सामन्याचा सामनावीर हा किताब पटकावणारा खेळाडू नरेश सावंत येतो गोलंदाजी करण्यासाठी. मात्र स्ट्रायकर एंड वरती उभा असेल तो फलंदाज सूरज म्हात्रे कोपर. पहिला चेंडू फ्लिक केला, क्षेत्ररक्षक नाही, विकेट एरिया शोधली जाते. रिकाम्या क्षेत्रात हा फटका येतोय, लॉंग लेग सीमा पार. पंच सँडी पालकर सर यांचा इशारा, चौकार. ऑपरेटर मी जी लहान मुले आहेत त्यांना विनंती करतो की आपण कृपा करून सीमारेषेच्या बाहेर खेळायचंय. मॅच सुरू आहे, मैदानावरती गोलंदाज तयार. त्या चेंडू पुन्हा एकदा क्लिअर केलं जात आहे. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला त्याला बीट केल्यानंतर डी फाईन लेग सीमा पार येतोय, अजून एक चौकार. लगातार 2 चौकार आणि या 2 चौकाराच्या साह्यानं 8 धावा लागतात त्या धावफलकावरती. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहू शकाल या मैदानावरती केलं जात आहे, कारण लेगस्टिक वरती चेंडूला लँड करण्याचा प्रयत्न आहे. कदाचित प्रयत्न असेल की लेगस्टिक वरून चेंडूला बाहेरच्या दिशेने काढायचं, पण चेंडू लँड झाल्यानंतर सहज बॅट वरती घेतला जातोय. चांगला फुटवर्कचा वापर पाहायला मिळतो फलंदाज सूरज मात्र या फलंदाजाकडून चांगला बदल आली ते वापरलं जात आहे आणि बॉटम हँडचा वापर अगदी योग्य रीतीने करतो, कारण अगदी अचूकरित्या मी तर म्हणेन बॅट स्विंग पाहायला मिळतो या फलंदाजाकडून. इथे हा चेंडू उडवला मिड विकेटच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक खरे तर वाईड होता आणि त्या कारणास्तव डीप मिड विकेट सीमा पार येतोय. 2 चौकारानंतर हा षटकार. काय सुरुवात आहे, खरं तर अगोदरचे चेंडू फुलर लेंथ होते त्यांना फ्लिक केला. हा चेंडू थोडासा आखूड होता आणि त्याला उडवला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. राईट आर्मवरचा विकेटला फुल टॉस, त्यावरती कडा प्रहार सिलिमिडांच्या डोक्यावरून वाईडिश लॉंग ऑन सीमा पार जातोय, हा खणखणीत चौकार. चार धावांच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती 18. बिनबाद 18 अशी दमदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. सूरज म्हात्रे यावेळेस आक्रमण करतोय. अजून एक शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला क्लिअर करायचं होतं, त्याला भेदला चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चार धावांच्या मदतीने धावसंख्या होतीये 22. सर खरं तर संदीप सर असा प्रश्न पडला, आज का तो गोलंदाज ज्यानं ओमकार हरपाल सारख्या फलंदाजाला नेस्तानाभूत केलं होतं, अगदी शांत बसवलं होतं, सटीक लाईन आणि लेनचे चेंडू फेकले होते, सटीक यॉर्कर त्या षटकात आपण पाहिले, पण इथे या गोलंदाजावरती आक्रमण. फुलटॉस शॉर्ट स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल होतं डीप स्क्वेअर लेग. हा चेंडू क्षेत्ररक्षक त्यांनी या चेंडूला अडवलाय. एक धाव घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीने पहिल्या सफल षटकाची सांगता होते. अथर्व पराग इलेव्हन या संघासाठी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत बिनबाद 23. धावांचं षटक, महाग षटक पाहायला मिळालं गोलंदाज नरेश सावंत या गोलंदाजाकडून.
पहिल्या मॅच मध्ये या खेळाडूंना प्रभावित केलं होतं. अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती, पण इथे मात्र त्याच्यावरती आक्रमण केलं गेलं आणि दमदार सलामी पाहायला मिळते फलंदाज सूरज म्हात्रे या आघाडीच्या फलंदाजाकडून. सुशांत मोकलला खरं तर फलंदाजीची आता प्रतीक्षा करावी लागते. 6 षटकांची मॅच आहे. 6 षटकांच्या लढतीत मध्ये आपण सातत्यानं चढ उतार पाहत असतो आणि त्याचा विचार करता इथे कमबॅक करण्याची संधी मात्र जरूर असेल. ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या जनसेवा सुनामी रायडर या संघाला. 23 धावा आहे धावफलकावरती. इथे जर का धावा रोखायच्या असेल तर विकेट शिवाय पर्याय नाही आणि जर का 1-2 विकेट आल्या तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी निर्माण होईल जनसेवा सुनामी रायडर या संघासाठी. सागर पाटील येतो मॅन फ्रॉम बलवलीचा हा रायझिंग स्टार. एक चांगला फलंदाज, पण त्याही पेक्षा आता गोलंदाजी करण्यासाठी त्याला पाचारण केलंय आणि इथे मात्र त्याला अष्टपैलुत्व सिद्ध करावं लागेल. धाव फलकावरती धाव आहे त्या 23 बिनबादी जमेची बाजू असेल. पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. किर्डी अर्थातच किरण दळवी, केतन दळवी यांची संपूर्ण टीम आपण पाहतो या मैदानावरती. ही स्पर्धा पेन प्रीमियर लीग 2022 हे पर्व त्यांच्या मित्रमंडळाने कॅमेऱ्यातून कैद केलं जात आहे. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद दिले पाहिजेत. सर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या पॅव्हिलियन मध्ये चांगल्या संख्येने प्रेक्षक आपण पाहतो. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मी स्वतः समालोचक अंकित मालुसरे अक्कुलवाडी रसायनी कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. हा चेंडू उडवलाय समोरच्या दिशेने, फटका फसलाय. मिडअप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यानं टिपलेला हा झेल आणि धावा रोखायची असेल तर विकेट प्राप्त करायची होती आणि ती विकेट महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली जाते. सूरज म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. मधून ऐकविलं जात आहे. आमचा आवाज अगदी प्रेक्षकांपर्यंत क्लिअर पोहोचवण्याचं काम, क्लिअरिटी आणि क्वालिटी तुमच्या माध्यमातून दिली जाते. त्यासाठी मी डीजे ऑपरेटरला सुद्धा मनापासून धन्यवाद देतोय. सागर, आपण 6 षटकं आपल्याकडे असतील. 30 मिनिटांमध्ये 6 षटकं संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खेळ तुम्ही जरूर चांगला करा, पण खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन दाखवणंही तितकंच गरजेचं आहे. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्पर्धा नसून अगदी प्रीमियर लीगची स्पर्धा पाहतोय. कित्येक दिवसानंतर 6 षटकांच्या लढती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर जरूर मोठमोठ्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा सातत्यानं आपण पाहतो, पण इथे मात्र या पेन प्रीमियर लीग मध्ये 6 षटकांची लढत, अर्थातच प्रत्येकाला कमबॅक करण्याची संधी मात्र या ठिकाणी दिली जाते. सागरचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, ऑफस्टिकच्या बाहेर पंच या ठिकाणी वलन घेत आहेत. मेन अंपायर प्रसाद भास्कर यांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त एक धाव एका धावेच्या साह्यानं 24 धावा धाव फलकावरती. 24 धावा आहेत त्या धाव फलकावरती. पहिल्या षटकात जरूर 23 धावा कुठल्या होत्या, पण त्या फलंदाजाला बाद करण्यात सफल ठरला गोलंदाज सागर पाटील. सुशांत मोकल आहे स्ट्रायकर एंड वरती. गोलंदाज तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, हलक्या हाताने स्टीअर केले या चेंडूला. कव्हर पॉइंट मधून हा चेंडू निघतोय. एकदा मात्र या ठिकाणी घेतली जाते एका धावेच्या बरोबरीने. सुशांत आपल्या धावसंख्येचं खातं मात्र खुलं करतोय. तर एकूण धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 1 बाद 25. एक बाद 25. खरं तर रायगड मधील पहिला खेळाडू ज्याला रायगड भूषण या पुरस्काराने सन्मानित केलं होतं, सुशांत मोकल गावदेवी कळवे संघाचा हा विस्फोटक फलंदाज आणि तेवढंच ताकदीचा गोलंदाज आणि स्वतः लीड करतोय या पेन प्रीमियर लीग मध्ये पराग अथर्व 11 या संघाला. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. खरं तर फार चांगले ऍक्शन आहे, सरळ आणि सोपे ऍक्शन या गोलंदाजाकडून दाखवली जाते. पण मी तर म्हणेन चेंडूवरती अगदी चांगला कटाक्ष टाकतोय गोलंदाज. अचूक टप्पा आहे, वेगावरती फार चांगलं नियंत्रण आहे. मी तर म्हणेन
चेंडूवरती चांगल्या पद्धतीनं बोट फिरवण्याचा प्रयत्न सफल करतोय सागर पाटील. कारण आपण पाहतोय या चेंडूला आखूड टप्प्याचं जरूर लँड केलं होतं, पण गती काढून घेतली होती या चेंडूमध्ये, त्यामध्ये चकले तो फलंदाज प्रकाश ठाकूर. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होत नाहीये. सुशांत मोकळ वेळीच माघारी परततोय. निर्धाव चेंडूचा खेळ मात्र संपतोय. धावफलक स्थिरावलाय 25 या धावसंख्येवरती. 25 धावा आहेत धावफलकावरती. साथी गुणलेखक संदीप बोईर सर आमच्या समवेत जोडले गेलेत. फार चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं चांगल्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. अतिथी मान्यवर या व्यासपीठावरती आपण पाहतो, त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे हा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय, खरं तर क्लिअर करायचं होतं मिड ऑनला आणि त्याला भेटल्यानंतर चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी हा चौकार. स्पीड पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या पुढ्यात चेंडू लँड केले जातात आणि अशा वेळेला ऑनसाइड मध्ये क्षेत्ररक्षक लावण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी चुकीचा पाहायला मिळाला. जर का आता लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक असते तर कदाचित हा झेल होण्याची शक्यता होती, पण इथे येतोय चौकार. टोटल आले धावफलकावरती धावसंख्या 1/29. फुलटॉस यावेळेस क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. हा फायदा आहे, ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय गोलंदाज सागर पाटील त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवणं फार गरजेचं होतं आणि ते क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. इथे मात्र एक धाव, एका धावेच्या मदतीनं दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 23, मागं षटक पाहायला मिळालं, पण या षटकात सफल षटकाची सांगता केली सागर पाटील या गोलंदाजानं. फक्त धावा खर्च केल्या 7, महत्वपूर्ण विकेट त्यानं प्राप्त केली. बाद होणारे फलंदाज सूरज म्हात्रे, त्यानं वैयक्तिक 23 धावा काढून पॅव्हिलियनचा रस्ता धरला. 2 षटकाच्या अंती 1/30 अशी स्थिती आहे अथर्व पराग 11 या संघाची. धावा आहेत धावफलकावरती. कित्येक खेळाडू या पेन विभागाने दिले टेनिस विश्वाला आणि खऱ्या अर्थानं मी या अगोदर उल्लेख केला सर योगेश पवार. त्यानंतर आपण पाहिलं असेल की रायझिंग स्टार सुद्धा या पेन तालुक्यातून घडताना आपण पाहिले. सुशांत मोकल याच पेन तालुक्यातील जुना जाणता खेळाडू आहे. त्यानंतर आपण पाहिलं असेल संदीप घरत सारखा खेळाडू, लल्ला वास्कर, समीर आवासकर सारखा एक रायझिंग स्टार, ओमकार हरपलनं काय रायगड प्रीमियर लीग गाजवली आणि खऱ्या अर्थानं पेन टेनिस क्रिकेटचा इतिहास हा जागा करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. गोलंदाजीसाठी येतोय मंगेश म्हात्रे मॅन फ्रॉम बलवली. मात्र ऑन स्ट्राईक असेल फलंदाज प्रकाश ठाकूर. हा चेंडू यावेळेस लॉप केला. या चेंडूला मिडॉन मधून ट्रॅव्हल होतो लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव घेतली जाते. एका बाजूला आपण पाहू शकाल प्रकाश ठाकूर या फलंदाजांना ज्यांना या चेंडूवरती एकदा प्राप्त केली गोविरल्याचे ते खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला गावदेवी कळवे संघाचा तारणहार, तर अथर्व पराग 11 या संघाचा कर्णधार सुशांत मोकल, जो कोणत्याही क्षणाला आक्रमण करू शकतो. अद्यापपर्यंत संयम दाखवले या फलंदाजानं. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना बलवली वरून बिलॉंग करणारा मंगेश म्हात्रे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मंगेश म्हात्रे ऑन अ स्ट्राईक सुशांत मोकल. इथे हा तडाखा पॅनल स्वीप पॅव्हिलियनच्या पलीकडे येतोय हा गगनभेदी आणि पंच सँडी पालकर सर यांच्या अनोख्या स्टाईल मध्ये हा इशारा षटकार.
फटका होता अफलातून, अगदी गुडलँड स्पॉट वरती चेंडूला लँड केलं होतं. जागा बनवली फलंदाज सुशांत मोकलने. चेंडू त्या मैदानावरती सफल झाले होते फलंदाज सुशांत मोकल. जागा बनवली चेंडूवरती, अगदी करडी नजर होती. जसा चेंडू लँड झाला तसा गुडघा टेकला आणि तदनंतर उडवला. सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियनच्या वरतून डीप मिड विकेट सीमा पार षटकार. अगदी प्रेक्षकांना मनमोहित करणारा तो फटका होता आणि ही ओळख आहे सुशांत मोकल या खेळाडूची. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या होतीये 37. एक फलंदाज बाद 37 धावा धावफलकावरती. जी धावसंख्या रोखली होती सागर पाटील या गोलंदाजानं, तिला मात्र आता वेग देण्याचा प्रयत्न मैदानावरती करतोय स्वतः कर्णधार अथर्व पराग 11 गोविर्ले आंबिवली संघाचा हा खेळाडू सुशांत मोकल. 37 धावा धावफलकावरती. खरे तर एक उल्लेख मी या ठिकाणी जरूर करेन, पेन टेनिस क्रिकेटच्या विश्वात जर कोणत्या खेळाडूचे सगळ्यात जास्त चाहते असतील तर तो एकमेव खेळाडू आहे मला वाटतं सुशांत मोकल, अर्थातच सर्वांचा लाडका गोट्या. 37 धावा धावफलकावरती. कुठेही या खेळाडूची मॅच असो, पनवेल परिसर असो, रसानी परिसर, खालापूर परिसर, तमाम प्रेक्षकांची गर्दी, तमाम त्याच्या चाहत्यांची गर्दी आपण सातत्याने पाहत असतो. जर आपण कन्फ्यूज असाल तर स्वप्नील म्हात्रे सर सरळ नवीन चेंडू आपण वापरू शकता. धावसंख्या धावफलकावरती 37. गोलंदाज तयार आहे. इथे गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, खरं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता, आतल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न झाला पण लेग स्टिक सोडून गेलेला चेंडू पंचांनी इशारा केलाय की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त एकदा एका धावेच्या मदतीनं 38 धावा आहेत त्या धावफलकावरती. खरं तर फार चांगली स्पर्धा आहे. सुशांत मोकल या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय. डावखुरी हाताचा गोलंदाज तयार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मंगेशचा हा चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमा पार. अजून एक दर्जेदार स्ट्रोक. सुशांत मोकल ऑन फायर. चेंडू सीमा पार फरार षटकार. डीजे ऑपरेटर या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते धावफलकावरती 44. एक फलंदाज गमावलाय. खरे तर गोविर्ले आंबिवली या नावानं खेळ करतो मैदानावरती अथर्व पराग 11 हा संघ. त्या संघाला लीड करतोय सुशांत मोकल आणि स्वतःला मात्र त्याने सिद्ध केलं या मैदानावरती. जरूर त्याने अपोजिट संघाचा विचार केला असावा, कारण लीलाधर ठाकूर जो जिथे संघाचा खेळाडू आहे तो अपोजिट टीमचा हिस्सा आहे. जिथे विभाग प्रीमियर लीग आपण पाहिले असेल त्या प्रीमियर लीग मध्ये मालिकावीर या खेळाडूंना पटकावली होती. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आणि त्याचा विचार करता सुशांत मोकल आता आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस विचार बदलला जातोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस आपण पाहू शकाल बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र जोरदार अपील झाली होती. विकेटच्या बाजूला चेंडू रेंगाळतोय. निर्धाव चेंडूचा खेळ मात्र होतोय समाप्त. धावफलक स्थिरावलाय ते 44 या धावसंख्येवरती. चला, पंचांनी निर्णय दिलाय नॉट आउट आहे. आणि सागर, मी तुम्हाला अगोदरच तंबी दिले की 30 मिनिटांमध्ये आपण एक सत्र संपवायचंय. जरूर तुमचा संघ दडपणाखाली वावरतो. सुशांत मोकलने केलंय आक्रमणानंतर आक्रमणानंतर आता आत्मविश्वास दुग्न झाला या खेळाडूचा. इथे फुलटॉस लँड होण्यापूर्वी चेंडूला बॅट वरती कन्वर्ट केलं गेलं. क्षेत्ररक्षकाने चेंडूची प्रतीक्षा केली. जरूर अडवलं जात आहे मात्र अगदी सहजगत्या एकेरीचं रूपांतर दुहेरीत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वधारते. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 46 धावा धावफलकावरती. एक फलंदाज गमावलाय.
गोलंदाज तयार आहे मंगेश म्हात्रे. छोटा प्लेन फिरून मारला नेटरंग स्टाईल न येतोय चेंडू डीप पाईन लेग सीमा पार 4 धावांकरिता हा चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं 3 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 20. 3 षटकाच्या अंतिम धावफलकावरती धावा आहेत 1 बाद 50. तीन षटकांचा खेळ संपलाय. 50 धावा कंप्लीट आहेत. एक फलंदाज गमावलाय. अजूनही 3 षटक बाकी आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 1 बाद 50. खरं तर सन्माननीय जगदीश शेठ ठाकूर यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य कारण त्यांच्या संघाची स्थिती फार मजबूत आहे. गोट्या चांगला खेळ करतो मैदानावरती पण आपण चला प्रसाद भास्कर सर आणि चंडी पालकर सर आपण खेळाडूंना वारंवार तंबी द्यायची आहे की आपण स्पीडअप करा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 50 धावा आहेत धावफलकावरती. एक फलंदाज गमावलाय. पराग अथर्व 11 गोविरले आंबिवले अशी मॅच आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय जनसेवा सुनामी रायडर ज्या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 50 धावा आहेत धावफलकावरती. लल्ला वास्कर यांची फार चांगली मेहनत त्यानंतर स्वप्नील म्हात्रे चिंचपाडा यांचं सुद्धा फार चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. संदीप भोईर सर यांनी सुद्धा फार चांगलं गुणलेखन या स्पर्धेत दाखवले. त्यांना सुद्धा आपण आभार व्यक्त केले पाहिजेत. खरं तर मला वाटतं आम्ही 2017 मध्ये वनवटे वावशी येथे स्वप्नील म्हात्रे सर आणि आमची भेट झाली होती आणि ॲज अ पंच म्हणून होते स्वप्नील म्हात्रे सर. आणि तदनंतर असं म्हटलं जातं की वेळ नक्की बदलते आणि तदनंतर चांगले खेळाडू चांगलं आयोजन करताना आम्ही सातत्यानं त्यांना या मैदानावरती पाहत आलोय. अगदी आमच्या जवळचे मित्र आहेत स्वप्नील म्हात्रे आणि लल्ला वास्कर. फार चांगलं व्यक्तिमत्व दिलखुलास व्यक्तिमत्व. नेहमीच त्यांच्या माध्यमातून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पेन नगरीसाठी ही पेन प्रीमियर लीग आयोजित केले त्यांच्या माध्यमातून. हा चेंडू आउट साइड ऑफ स्टंप. लाईव्ह स्क्रीन वरती चेक केलं जाईल की हा चेंडू अगदी लँड कुठे झालाय. जर पिचिंगच्या बाहेर हा चेंडू लँड झाला असेल तर कदाचित नो घोषित दिला जाईल आणि नसेल झाला तर वाईड मिळण्याची शक्यता दाट आहे. 50 धावा आहेत धावफलकावरती. लाईव्ह स्क्रीन वरून आपण पाहू शकाल हा चेंडू लँड होतोय पिच वरती. अर्थातच हा चेंडू असेल वाईड. 51 धावा धावफलकावरती. प्रकाश ठाकूर गोविरलेचा हा खेळाडू स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. लॉंगॉन मध्ये एक क्षेत्ररक्षक अगदी वाईडिश लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. हा चेंडू हवेमध्ये अगदी सेफली हा चेंडू लँड होतोय. नोमॅन्स एरियामध्ये हा चेंडू जाऊन लँड झाला. एक धाव घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीनं 52 धावा धावफलकावरती. बावन्न धावा आहेत धावफलकावरती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी पेन आणि या क्रीडांगणावरती पेन प्रीमियर लीग 2022 हे पर्व आपण देखणं आणि दिमागदार पद्धतीनं पाहतोय. काय या स्पर्धेचं लाजवाब आयोजन. काल आम्ही पनवेल टेनिस क्रिकेट या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा मी तर म्हणेन आस्वाद घेतला आणि खऱ्या अर्थानं फार चांगली स्पर्धा. बऱ्याच प्रेक्षकांनी त्यावेळेस उल्लेख केला की देखणं आणि दिमागदार आयोजन आहे. खरं तर हे मैदान एक ऐतिहासिक मैदान आहे आणि या ऐतिहासिक मैदानावरती कित्येक दिग्गज खेळाडूंचा खेळ सातत्यानं बहरताना पाहायला मिळाला.
एकेकालचा मित्र म्हणेन सुपरस्टार प्रवीण घरतने याच मैदानावरती 6 चेंडूवरती 6 चौकार लगावण्याचा पराक्रम केला होता आणि या पेन तालुक्यातील एक धाकड फलंदाज सुशांत मोकल मात्र या ठिकाणी स्वतःला सिद्ध करतो. जबाबदारीचं क्रिकेट त्याच्या बॅट मधून. सागरचा हा चेंडू फटका पासलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, वायडिश लॉंगॉनला हा झेल टिपला जातोय. दुसरी सफलता प्राप्त करतो सागर पाटील, तर दुसरा धक्का मिळतोय पराग अथर्व 11 गोविरला आंबिवली या संघाला. धावफलकावरती धावा 53 असताना. डीजे ऑपरेटर विक्रांत पाटील आंबिवली हा खेळाडू मैदानाकडे येतोय. युनिट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती येतोय फलंदाजी करण्यासाठी. सलामीला आलेला फलंदाज सुशांत विकेटवरती उभा आहे. सागर पाटील तयार. इथे पंचांनी बोट उंचावलंय आणि फलंदाज होईल बाद. पंच हा बॉल गृहीत धरला जाईल नाही, फक्त फलंदाज होतोय बाद. हे चित्र आपण पाहिलं होतं. खरं तर सर्वप्रथम आपण पाहिलं असेल चित्रपटामध्ये लगान जो चित्रपट आहे, लगान जो मी तर म्हणेन पिक्चर आहे, त्या पिक्चर मध्ये अशा पद्धतीनं एका इंग्रजानं भारतीय संघाच्या खेळाडूला अशा पद्धतीनं बाद केलं होतं आणि त्याचा बदला घेतला गेला रविचंद्रन अश्विन या गोलंदाजाकडून. इंग्लंडचाच खेळाडू जॉर्ज बटलरला इंडियन प्रीमियर लीग मध्ये बाद केलं होतं आणि तशा पद्धतीचं चित्र आपण या मैदानावरती सातत्यानं पाहतोय. फुलटॉस त्याला परखलं जात नाहीये, चुकीला माफी नाही. डीप मिड विकेट सीमा पार. सुशांत मोकल अर्थातच गोट्याचा हा ब्रँडेड षटकार. दुसऱ्या बाजूला काय घडतंय याकडे लक्ष दिलं जात नाही सुशांत मोकल या खेळाडूकडून. स्वतःचा नैसर्गिक खेळ तो मैदानावरती सिद्ध करतोय. इथे आलाय षटकार आणि धावसंख्या झाले धावफलकावरती 59. अजून एक क्षेत्ररक्षक आहेत. हा झेल तर कॅरी झालाय पण सीमारेषेच्या बाहेर की आतमध्ये. हे चेक करून तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि फलंदाज होतो या चेंडूवरती सुशांत मोकल बाद. जोर का झटका है जोरों से. सुशांत मोकल बाद होते. धावफलकावरती धावा स्थिरावल्यात 59. चौथं षटक मार्गस्थ. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो पराग अथर्व 11 गोविरले आंबिवली हा संघ. 5व्या क्रमांकावरती आला फलंदाज सिद्धेश शिंदे जो असेल नॉन स्ट्रायकर एंड वरती.
सचिन पाटील येतोय इन ॲट नंबर 6, अर्थातच 6व्या क्रमांकावरती येतोय फलंदाज सचिन पाटील. भोवी संघाचा हा खेळाडू. पंचा आपण टाइम अलर्ट करायचा आहे. खेळाडू आपण फलंदाजांना सुद्धा आपण तंबी दिली पाहिजे की जेव्हा मैदानावरती क्रॉसिंग होणं फार गरजेचं आहे. आपण रेडी राहिलं पाहिजे. प्रीमियर लीग आहे. आउटसाइड ऑफ स्टंप. एक धाव घेण्याचा मनसुबा होता पण स्ट्रायकर यांच्या फलंदाज सचिन यावेळेस नकार दिला. पंचांचा वाईट बॉल असल्याचा इशारा. अतिरिक्त एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं 60 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 60 धावा धावफलकावरती. चांगला क्रिकेट दोनही संघांच्या माध्यमातून. सागर इकडून प्रयत्न करतो आपल्या संघासाठी. इथे हा चेंडू फटका चांगला. क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून येतोय. आज 4 धावांकरिता खणखणीत चौकार. आता तरी देवा मला धाव. धन्यवाद डीजे. चला टीम मीटिंग घेऊ नका. स्पीडअप करायचं आपण. धावफलकावरती धावा आहेत. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 64. 4 फलंदाज बाद. 64 धावा धावफलकावरती. 2 षटका अजूनही बाकी असतील. सागर चला आपण टीम मीटिंग संपवायची आहे. 64 धावा आहेत धावफलकावरती. मी अगोदर उल्लेख केला की नेहमीच क्रिकेटच्या माध्यमातून भारतीय संघ आणि इंग्लंड संघामध्ये द्वंद्व राहिलाय. अगदी लगान फिल्म पासून आपण पाहिलं असेल ते द्वंद्व पाहायला मिळालं. इंडियन प्रीमियर लीग मध्ये ते चित्र आपण पाहिलं. आणि एका गोष्टीचा उल्लेख मी या ठिकाणी मात्र आवर्जून करेन. भारताने बनवलेला कोहिनूर हिरा जो जरी इंग्रजांकडे असला तरी इंग्रजांनी क्रिकेटचा खेळ बनवलाय आणि त्या क्रिकेटचा हिरा हा भारतात आहे. आणि म्हणून तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला. तो खरा क्रिकेटचा हिरा आहे. आणि तदनंतर या टेनिस क्रिकेट विश्वाला लागलेलं हे वेळ आहे. सर सचिन रमेश तेंडुलकर यांचं पॅव्हिलियन आपण याच छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती पाहतोय. ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे पेन वासियांसाठी. इथे 4 षटकांचा खेळ संपलाय. 64 धावा आहेत धावफलकावरती. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज मंगेश म्हात्रे. पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातो या गोलंदाजावरती. फुलटॉस आक्रमण केलंय. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. हा झेल टिपला जातो आणि फलंदाज होईल या चेंडूवरती बाद. डीजे होणारे फलंदाज सिद्धेश शिंदे माघारी परतलेत. नवीन फलंदाज मैदानाकडे आगेकूच करतोय विराज बेकावडे. मॅन फ्रॉम मुंगोशी. मी अगोदरच उल्लेख केला तलागालातील खेळाडू या मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळतील. इथे जो चांगली कामगिरी करेल त्याला मी तर म्हणेन पुढचा मार्ग सुकर होईल, सोपा होईल. कारण युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते पीटीसीच्या माध्यमातून आणि प्रत्येकाचा खेळ आपण लाईव्ह स्क्रीन वरती पाहू शकाल. मंगेश म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पण फुलर लाईन डिलिव्हरी पाहायला मिळाली. एकदा मात्र या ठिकाणी घेतली जाते. पंचांचा इशारा येतो की बाईकच्या साह्यानं एकदा प्राप्त केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या होते धावफलकावरती 65. लॉस ऑफ 5 विकेट. 65 धावा आहेत 5 फलंदाज बाद झाल्यानंतर. यानंतरचं एक सत्र असेल. 2 सामने असतील त्याचा विचार करता पुढील 6 षटक नंतरच्या
24 ओव्हर अर्थातच एकूण 30 षटकं आपल्याला कंप्लीट करायची आहेत यानंतर आणि या मॅच मधील अजूनही जवळजवळ 1.5 षटक बाकी असेल. या सत्रातील 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू वाटचाल करतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवरती आले. त्यांनी या चेंडूला अडवलं. उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या होतीये 66 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार करून दिली फलंदाज सुशांत मोकळ या फलंदाजानं. तो जरी आता बाद झाला असला तरी सिंगल डबल चांगल्या धावसंख्येकडे घेऊन जात आहेत त्या अथर्व पराग 11 गोविरले आंबिवली या संघाला. पण इथे धावा रोखाव्या लागतील. ती जनसेवा त्सुनामी रायडर संघाच्या गोलंदाजांना. फुलटॉस लँड होण्यापूर्वी बॅटवरती कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला आहेत. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या होतीये 67 धावा धावफलकावरती चांगल्या संख्येने प्रेक्षक आपण पाहतोय. अगदी चारही बाजूला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. त्यांचं आपण स्वागत करूया पेन प्रीमियर लीग 2022 मध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ होती. पडल्यानंतर चेंडू अगदी शरीराचा वेध घेत आला. हा झेल मात्र टिपला जातो यष्टीरक्षकाकडून आणि फलंदाज होतोय बाद. प्रेडर धावफलकावरती धावा आहेत 67. इथे हा चेंडू डीप मिड विकेटला अडवला जातो. एक धाव या ठिकाणी प्राप्त केली जाईल. एका धावेच्या मदतीनं सफल षटक पाहायला मिळाला. खरं तर जो विश्वास दाखवला होता गोलंदाज मंगेश म्हात्रे या गोलंदाजावरती, कारण त्यानं पहिल्या षटकात संदीप सर 20 धावा दिल्या होत्या आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवताना तो विश्वासाला खरा उतरला. कारण अगोदरचं षटक 14 धावांचं फेकलं होतं सागर पाटीलनं आणि तिथं मात्र कमबॅक करण्याची गरज असताना फक्त 4 धावांचं षटक हाताळलं ते गोलंदाज मंगेश म्हात्रे या गोलंदाजानं. महत्वाच्या 2 विकेट त्याने या षटकात प्राप्त केल्या. 4 षटकांचा खेळ संपला त्यावेळेस धावसंख्या होती 64. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळत आहेत 68. धावा धावफलकावरती. रोहित येतोय गोलंदाजी करण्यासाठी. सागर चला आपण बराच वेळ घेतला जातोय. आम्ही वारंवार तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की आपण स्पीडअप करायचे. स्ट्रायकर एंड वरती सचिन पाटील, त्याच्या जोडीला 8व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज अक्षय पाटील आपण पाहतोय. शेवटचं षटक आहे. या स्लॉगर मध्ये आक्रमण करणं फार गरजेचं असेल. जी सुरुवात झाली त्या सुरुवातीला मी तर म्हणेन चांगला शेवट द्यावा लागेल या 2 फलंदाजांना. पण धावांचा पाठलाग करताना आव्हान जर सोपं हवं असेल तर हे षटक कमी धावसंख्येचं फेकावं लागेल ते गोलंदाज रोहित या गोलंदाजाला. फुलटॉस पहिला चेंडू खराब आणि त्यावरती सडेतोड उत्तर दिलं जाते. वाईटिश लॉंग ऑन सीमा पार षटकार. मी पुन्हा येईन पुन्हा. मी यानंतरची होणारी मॅच असेल लुझर वर्सेस लुझर. जे 2 संघ पराभूत झालेत, ज्या संघाने एक सामना गमावलाय त्या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण यावं. पंचांनी या चेंडूला 9 असं दंडित केलंय. पुढील चेंडूवरती फ्री हिट. 1 धाव तर या चेंडूवरती कंप्लीट. दुसरी धाव घेताना फलंदाज होतील बाद. 9+1 अशा 2 धावा फलंदाज होईल बाद. पुढच्या चेंडूवरती फ्री हिट.
धावफलकावरती धावा आहेत त्या 75. शहात्तर धावा असतील धावफलकावरती. अर्जुन फायटर संघाचे कॅप्टन सागर आणि दुसऱ्या बाजूला योगेश दिवेकर 11 सावरसई संघाचे कॅप्टन ओमकार. आपण टॉस साठी या. रीडचा हा चेंडू यावेळेस डीप मिड विकेटच्या दिशेने जातो. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवरती आले. एकच धाव या ठिकाणी घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या होतीये 77. 77 धावा धावफलकावरती. जब्बार पटेल खरं तर संघ मालक आहेत. सुनामी रायडर या संघाचे. अकुल टप्प्याचा चेंडू फिरून मारला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. हा झेल टिपला जातोय. अजून एक फलंदाज होतोय यावेळेस बाद. नवीन फलंदाज येतो मैदानावरती मंगेश पाटील. मॅन फ्रॉम पळवे. धावफलकावरती धावा आहेत त्या 77. 8 फलंदाज बाद. रोहित तयार आहे. रोहितचा हा चेंडू ऑनसाइड मध्ये तडकवलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज होतील बाद. अजून एका विकेटचं पतन. 9 फलंदाज बाद. धावफलकावरती धावा असतील 78. नऊ फलंदाज बाद. 78 धावा धावफलकावरती. शेवटची विकेट असेल. शेवटची जोडी मैदानावरती आपण पाहतो. विनय घरे देतो बॅटिंग साठी. मी अर्जुन फायटर आणि योगेश दिवेकर 11 सावरसई दोन्ही संघाच्या कॅप्टनला नम्रतेची विनंती करतो की पहिलं सत्र झाल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेक केली जाईल. आपण तिथे येऊन थांबायचंय. रोहित तयार आहे. लोअर फुलटॉस होता. खरं तर एक धाव या ठिकाणी घेतली जाते. दुसरी धाव आता धोका पत्करला जाणार नाही कारण शेवटची विकेट आहे. भलेही शेवटचं षटक असेल पण इथे सर्व चेंडू खेळणं फार गरजेचं असेल कारण एक एक चेंडू तुम्हाला एक धाव प्राप्त करून देईल. 79 धावा आहेत धावफलकावरती या षटकातील. या सत्रातील काही चेंडू बाकी. फलंदाज होतोय बाद आणि सर्व बाद. 79 इथे स्थिती पाहायला मिळते. पहिलं सत्र संपलंय. 79 धावा धावफलकावरती. सर्व फलंदाज बाद झाले. येणारे 36 चेंडू 80 धावांची गरज असेल. जनसेवा सुनामी रायडर संघाला या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल दुसऱ्या सत्रात याचं प्रत्यक्ष आणि धावतं वर्णन ऐकवतील आमचे समालोचक वामन बरोडा सर. पण त्या अगोदर आपण विनंती करूयात ओमकार हरपाल आणि सागर मुळे या दोन कर्णधारांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेक करण्यासाठी यावं. डीजे ऑपरेटर. हॅलो, लवकर या टॉस साठी. अर्जुन फायटर 11 टीमचा कर्णधार सागर मुळे आणि योगेश देवेकर सावरसे टीमचा कर्णधार ओमकार हरपाल यांना विनंती की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
प्रेझेंटिंग बॉक्स मध्ये यायचंय आणि टॉस करून घ्यायचंय. पहिली इनिंग समाप्त झाली आणि स्कोर कार्डवर धाव संख्या लागले. अथर्व पराग 11, गोविले आंबिवली टीमची धाव संख्या झाले 79. विजयासाठी धावा गोळा करायच्या आहेत जन सुनामी रायडर्स 11 टीमला 80 धावा. नाणेफेकीचा कौल करतील स्वप्नील म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. टॉस केला जातो आणि टॉस जिंकलाय योगेश दिवेकर 11 साबरसई या संघानं. काय निर्णय असेल ओमकार आपला टॉस जिंकल्यानंतर? टेन्शन आलाय मला, पण सांगतो तुम्हाला थोड्या वेळ. नक्कीच अशा उत्तरानंतर आम्ही तुम्हाला फक्त शुभेच्छा देणार. टॉस जिंकला योगेश दिवेकर 11 या संघानं. जो का निर्णय असेल त्यावरती आपण ही मॅच झाल्यानंतर अंमलबजावणी करायची. येणारे 36 चेंडू 80 धावांची गरज, पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये वामन दरोडा सर यांच्याकडे. धन्यवाद अंकित मालुसर. एक जबरदस्त आवाज या मैदानामध्ये दुमदुमला. घेऊन चलतो सरळ मैदानाकडे. पहिली इनिंग समाप्त झाली. धाव संख्या झाले अथर्व पराग 11, आंबिवली गौरेली संघाची 79. विजयासाठी धावा गोळा करायच्या जन सुनामी रायडर टीम 11 या टीमला धावा गोळा करायचा 80. टार्गेटचा जर विचार केला तर टार्गेट कसं सेट केला 79 धावेचा. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे जन सुनामी रायडर 11 टीमला. दोन्ही फलंदाज मात्र मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. नरेश सावंत आणि त्याचा साथीदार लीलाधर म्हात्रे इलू. सागर मुळे एक फार मोठं नाव आहे मित्रांनो या टेनिस क्रिकेटच्या पटलावर. जर पाहिलं त्याच्या बाजूला जर दुसऱ्या बाजूचा विचार केला ओमकार हरपाल हे सुद्धा नाव मित्रांनो आपल्या या तालुक्यामध्ये नव्हे तर आपल्या जिल्ह्यामध्ये नामांकित नाव गणलं जातं ह्या टेनिस क्रिकेटच्या जगामध्ये. पंताच्या भूमिकेमध्ये ह्या स्पर्धेचे मुख्य आयोजक लल्ला वास्कर आणि त्यांच्या सोबत शांडी पालकर सर. दोन्ही पंचांचं मी सरचे स्वागत करतोय. 80 धावाची गरज असणार आहे. बघूया 80 धावा कोणत्या प्रकारे ह्या मैदानावर निघल्या जातात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे नामकरण केलेलं हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हे मैदान मित्रांनो नगरपालिकेचं जरी असलं तरी खास करून आमच्या या पेनची आन बाण शान असणार हे मैदान आहे. नगरपालिकेची ही शान आहे आणि संपूर्ण चारी बाजूचा जर विचार केला तर पेन हे मध्यवर्गीय ठिकाण आहे. इलू आणि नरेश सावंत ही जोडी मात्र मैदानामध्ये येताना पाहायला मिळते. स्ट्राईक कोणाकडे राहणार कारण 80 धावांचा टार्गेट सेट केला. 79 धावांचा टार्गेट सेट केला. 80 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत तर त्या कशा प्रकारे निघतील, बॅट मधून किती षटकार येतील, गोलंदाज ह्या धावा डिपेंड करतील का हे पाहणं मित्रांनो थोडंसं बाकी आहे. जबरदस्त नियोजन आयोजन कैलासवासी अनिकेत वास्कर स्मृती शतकाचं आयोजन केलंय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत पेन कोळीवाडा आणि लल्ला वास्कर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळली जाते. या पेन विभागातील तर खेळाडू आहेत. पेन तालुक्यामधले हे खेळाडू मात्र ह्या मैदानावर PPL मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे सर्वांना एक चांगली संधी या मैदानामध्ये दिले. सामना लवकरात चालू करायचा पंच वेळ देऊ नका आणि वेळ घालवूही नका. दोन्ही पंचाला सँडी पालकर सर आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक लला वास्कर तुम्हाला विनंती आहे की 30 मिनिटांच्या आतमध्ये दुसरी इनिंग संपली पाहिजे. जर 30 मिनिटाच्या आतमध्ये जर ही सेकंड इनिंग संपली नाही ना तर दोन्ही पंचांना पॅनलाइज केलं जाईल. हो पंचांनाच केलं जाईल कारण त्यांच्या हातामध्ये सगळा टायमिंग दिलाय. पनिशमेंट करणं त्यांच्या हातामध्ये फलंदाजाला कारण तेच या
संपूर्ण ग्राउंडचा जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे. सामन्याला सुरुवात होतोय, सामन्याला प्रारंभ होतोय. स्ट्राईक वर येतोय इलो, तर नॉट नरेश सावंत. जन सुनामी रायडर्स टीमचा फलंदाज 80 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. सामन्याला प्रारंभ होतोय, सामन्याला सुरुवात होतो. एक ते पहिल्या आणि संघातर्फे पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज सुशांत मोगल. पहिल्या चेंडूला दाखवलंय बाउंड्री बाहेरचा रस्ता. जबरदस्त प्रेक्षणीय लय भारी छक्का दे दिया धक्का. या उठ पटांगा इल्लूच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघालेला इल्लू 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 षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने आपल्या अकाउंटला सुरुवात करतो इल्लू. सुशांत पुढचा चेंडू ऑफ साइडला चेंडू उडवलाय, लाभ केलाय हवेमध्ये चेंडू आणि हा विकेट ताळ रचल्याच्या जाळ्यामध्ये बदला जातोय. पहिला धक्का जोर का झटका जोर सलग इट इज. जण सुनामी रायडर टीमचा हा एक विकेट तंबूच्या आसराला येतोय. 80 धावा यासाठी गोळा करायच्या आहेत. शत्रक्षण ताबडतोब लावून घ्यायचा. एक विकेट तंबूच्या आसराला येतोय. सुशांत मोगल ऑन द फायर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, कारण पहिल्या चेंडूला षटकार बसल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलं सुशांत मोगल यांनी. सुशांत मोगल उर्फ गोट्या, अथर्व, पराग 11, गोविर्ले आणि आंबिवले या टीमचा कर्णधार आहे. नगरपालिकेकडून पहिलं षटक हाताळतोय. P1चं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज या टीमचा कर्णधार अथर्व. पराग 11, गोविर्ले आंबेले टीमचा कर्णधार. एक दाबारा पर्यंत रनअप घेऊन ते पंचांच्या डाव्या बाजूने राईट अप ऑन द विकेट मारा सुशांत. बॅटची आतली कडा चाटली होती, परंतु धाव नाहीये. हा चेंडू डॉट चेंडूची समाप्ती होते आणि धाव संख्या डोडो स्कोर कार्ड एक बाद 80 धाव विजयासाठी गोळा करत असताना अथर्व, पराग 11, गोविर्ले आंबेले संघाच्या विरुद्ध खेळत असताना जण सुनामी रायडर टीमची धाव संख्या झाले 6. धाव संख्या 6. पुन्हा गोलंदाजी मार्कर सुशांत. चेंडूला अलंद कार्पेट मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू फायर केलाय. एक धाव मात्र मिळणार. एक धावणे भर पडले जाते. धाव संख्या 1/7. पहिले षटक प्रगतीपथावर चालू आहे. सुशांत उर्फ गोट्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी दोरा सांभाळत असताना जबाबदारी आहे कर्णधारावर, कारण कुटुंब प्रमुख ज्याला गणला जातोय असा कुटुंब प्रमुख या टीमचा सुशांत उर्फ गोट्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. स्ट्राईक वर सागर, नॉन नरेश, सागर पाटील स्ट्राईकला. नरेश सावंत नॉन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. एक सर्वांचा लाडका खेळाडू सुशांत उर्फ गोट्या, मॅन फ्रॉम कळवे. सागर फलंदाजी मार्कवर आहे. स्ट्राईक सागरकडे, पण सागर दादा सागराप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू टॅप केलं चेंडूला, शॉट पॉइंट मध्ये चेंडू सगळं गोलंदाज सुशांत मोगल येतोय, परंतु तोपर्यंत एक धाव चित्याच्या चपल्याने पूर्ण केली जाते. एक धावने भर पडली जाते. धाव संख्या होते 8. एक विकेट तंबूच्या आसऱ्याला आलाय आणि धाव संख्या 8 या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 80 धाव विजयासाठी गोळा करायचे. 79 धावा बनवल्यात. अथर्व, पराग 11, गोविर्ले आंबिवली संघाने त्यांचा पाठलाग करत असताना जन सुनामी रायडर संघाची धाव संख्या झाले. पहिल्या षटक प्रगतीपथावर चालू आहे. 1/8. पुढचा चेंडू हवेमध्ये फायर केलाय, लाभ केलाय. चेंडू आलो मॅन लँड मध्ये चेंडू जाणार. चेंडू जातोय, उंच घेतो भरारी. चेंडू होते बाउंड्री भरारी. हा येतो षटकार. पहिले षटक समाप्त झालं. धाव संख्या झाले 1/14. जनसुनामी रायडर टीमचा फलंदाज आणि कॅप्टन आहे नरेश सावंत. कॅप्टन मात्र जबाबदारी कॅप्टनी कशी असते ती दाखवून दिली, कारण एका बाजूला सुशांत मोगल
म्हणजे उर्फ गोट्या. तर दुसऱ्या बाजूला नरेश सावंत जनसुनामी रायडर टीमचा हा कॅप्टन. दुसऱ्या बाजूचा विचार केला तर अथर्व पराग इलेव्हन टीमचा कॅप्टन. धाव संख्या 14 झाले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय अक्षय मांडलेकर. मात्र दुसरी षटक घेऊन येतोय, दुसरी षटक हाताळतोय. स्ट्राईक वर जातोय सागर पाटील. तर नॉन स्ट्राईकला नरेश सावंत. दुसरा चेंडू, दुसरा षटक हाताळतो. दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू फेकण्यासाठी उत्सुक गोलंदाज अक्षय मांडलेकर. आमच्या कॉमेंट्री बॉक्स इंड कडून 10-12 नाम घेऊन येतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत मित्रांनो लल्ला भास्कर यांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ऑफ द विकेट मारा. ओह दुधारी तलवार तो वापर केला होता. लगी तो छगी नाही तो बर्बादी. परंतु हा मात्र झेल सुटतोय का. बॅटला टच झाला होता चेंडू. दुधारी तलवार चले तो दुश्मन का गला कटे, ना चले तो दोस्तों खुद का गला कटने के लिए देर नहीं लगती. माना कि रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास जरूर किया था. कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. ये भी आप लोगों ने सुना होगा. लहरों से डरकर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश जारी रखनी चाहिए. दुसरी षटक प्रगती पथावर चालू आहे आणि धाव संख्या 1-14. ऐकलं आहे जबरदस्त चेंडूला फ्लिक केलाय. थोडस मिसफिल्डिंग पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेगला एक धाव मात्र मिळणार. एक धावने भर पडली जाते. धाव संख्या टोटल स्कोर कार्ड वर पाहायला मिळते 1-15. दुसरी षटक प्रगती पथावर चालू आहे. याच्यानंतर होणारा सामना दोन्ही टीम लुजर असणार आहेत. अर्जुन फायटर 11 आणि योगेश दिवेकर सावरसे. एका बाजूला सागर मळे तर दुसऱ्या बाजूला ओमकार हरपाल. यांच्यामध्ये द्वंद युद्ध या मैदानावर चालू होणार आहे. कारण दोन्ही टीमनी एक सामना गमावलाय. अब हो गई बराबर की टक्कर. पुढचा चेंडू अक्षय मांडलेकर राईट आर्म वर विकेट मारा. नरेश सावंत शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट डिलिव्हरी, हॉट डिलिव्हरी. झेल मिळतोय का. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव. दुसरी धावसाठी सिंगल डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. रिक्स है, खतरा है और खतरे से खेलने वाले को खिलाड़ी कहते हैं. जीतने वाले को बाजीगर कहते हैं और ट्रॉफी उठाने वाले को दोस्तों सिकंदर कहते हैं. धाव संख्या टोटल स्कोर कार्ड वर पाहायला मिळते 1-17. 1-17. 1-16. अक्षय मांडलेकर पुन्हा 10-12 रनअप घेऊन येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. पंचांच्या डाव्या बाजूने या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत आणि आयोजक आहेत लल्ला वास्कर यांच्या डाव्या बाजूने. राईट आर्म वर विकेट मारा. सागर, हा सागर ऑन द फायर. कव्हरच्या डोक्यावरून मारलेला हा प्रेक्षणीय दर्जेदार क्वालिटीदार सुपर डुपर हा येतोय कडक कडक चौकार. सन्माननीय डोलवीचे प्रतिष्ठित व्यक्ती राजू पाटील साहेब यांचं आगमन झालंय. त्यांना राजू कारावे यांना विनंती आहे की साहेब आपण व्यासपीठाकडे या. राजू मोगल साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे या. डोलवीचे प्रतिष्ठित व्यक्ती सन्माननीय राजू मोगल साहेब तुम्हाला विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे या. धाव संख्या 21 विकेट लॉस. सेकंड ओव्हर टू प्रोग्रेस. दुसरे षटक प्रगती पथावर चालू आहे. दुसरे षटक प्रगती पथावर चालू आहे. पुन्हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय अक्षय मांडलेकर. 10-12 स्ट्राईकला सागर खेळतोय. रिव्हर्स अटॅम्प्ट केला. जबरदस्त. आता चेंडू नाही थांबणार. जाणार केला गेला बाउंड्रीच्या बाहेर. आहे तो चौकार. डीजे सांगतोय. धाव संख्या झाले 24. आता चेंडू राहिलेत 24 आणि धावा पाहिजेत 56. 24 चेंडू धावा पाहिजेत अब तक 56. आता 56 धावा निघणार का.
ते डिफेंड करणार गोलंदाज यांच्यामध्ये लढाई चालू आहे मित्रांनो. दो ओवर का खेल खत्म हो चुका है. टोटल 24. पहला विकेट जा चुका है पहलन की तरफ और 2 ओवर का सिलसिला खत्म हो चुका है. 24 गेंदे बचे हैं. 56 रनों की जरूरत है. तो ये बड़ा महारन संघर्ष है इस मैदान के ऊपर. गेंदबाज सिद्धार्थ शिंदे. सिद्धार्थ शिंदे नगर पालिका एंड की तरफ से, पंच के दाएं तरफ से. अगली गेंद, पहले गेंद, पहले गेंद को लाभ किया हुआ लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. ये मिलेगा आर पार कड़क कड़क षटकार. डीज क्या था, आपने आपको मौका गवाया. आपने 6 रन जरूर मिल चुके. 30 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर पहले गेंद के ऊपर. ओह बढ़िया माइंड ब्लोन गेंदबाजी. देखिए पहले गेंद के ऊपर छक्का दागने के बाद इंसान को कहीं ना कहीं चोट लगने के बावजूद थोड़ा सा परिवर्तन हो जाता है इंसान में. वही देखने को मिला इस गेंदबाज के द्वारा, सिद्धार्थ शिंदे के द्वारा. राइट आर्म और द विकेट मारा. ओह दुधारी तलवार, रिवर्स राइट आर्म. मैं हमेशा कहता हूँ लगी तो जगी नहीं तो प्रमोद नरेश सावंत खुद की बर्बादी. अगर ज्यादा से ज्यादा लेग बिफोर का विकेट जा सकता है. रिक्स है, खतरा है और खतरा हर तरफ में दिखाई देता है बल्लेबाज को. रिवर्स में अगर गेंद पैरों पे लगी तो डेंजर जोन कहा जाता है. आहा कवर के एरिया में गेंद को खेला है. गेंद आ चुकी है. रफ्तार तो बढ़ानी पड़ेगी नरेश सावंत को, क्योंकि दिल्ली का सफर दूर है. दिल्ली का सफर दूर है तो कहीं ना कहीं नरेश सावंत को सोच समझ के बल्ला घुमाना पड़ेगा. बल्ले का मुंह खोलना पड़ेगा. 18 गेंद में 48 रन की जरूरत है. एक विकेट जा चुका है. सिर्फ एक विकेट जा चुका है पहलन की तरफ. सागर पाटिल और नरेश सावंत
इस सलामी का बल्लेबाज है मेरे ख्याल से, जो कप्तान है इस जन सुनामी राइडर टीम का, नरेश सावंत। वन डाउन के लिए आ चुके हैं सागर पाटिल, लेकिन सागर पाटिल बार बार रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश कर रहा है, लेकिन चालाक गेंदबाज है। जो इसके पहले गेंदबाज की मार्क पर जो गेंदबाज था सुशांत गोटिया आ चुका है, सबका लाडला गोटिया सुशांत मोगल। ओहो बढ़िया गेंदबाजी, पहले गेंद गोल्डन पॉइंट के ऊपर थोड़ी सी हल्की सी उछलती हुई जा चुकी कीपर के, बैक कीपर के हाथों में, और ये शॉट डिलीवरी, हॉट 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 डिलीवरी देखने को मिली सुशांत मोगल के द्वारा। इस सबका लाडला, सबके गली का ताबीज बन चुके हैं गोटिया, बहुत सारे फैन हैं गोटिया के। अगली गेंद गोटिया की सागर पाटिल के लिए, लेकिन सागर दादा कहीं पे निशान है और कहीं पे निगाहें, गेंद गई फिर से डॉट, लगातार 2 गेंदे डॉट। गेंदबाज तो हॉट है लेकिन दिखने में कूल लगता है, लेकिन गेंदबाजी में क्या हॉट, माय गॉड, बहुत ही बढ़िया लाजवाब गेंदबाजी सुशांत मोगल के द्वारा। ये तो है उनकी खूबी, ये तो है उनका राज जो अभी निकल रहा है उनके हाथों से, सुशांत मोगल के हाथों से। क्या गेंदे डाल रहे हैं, बहुत ही सोच समझ के, शॉर्ट डिलीवरी हॉट डिलीवरी देखने को मिलती है बार बार। अगले गेंद राइट आर्म और 2 विकेट मारा, फिर से पल्लू स्ट्रोक खेला है, गेंद जा चुकी बिल्कुल डीप थर्ड में ऑन साइड स्क्रीन के तरफ, 1 बाउंस और पार 4, डीजा बजा किया। थैंक यू डीजे। बार बार ढूंढ रहे थे सागर पाटिल कि गेंद को मुझे किस प्रकार को खेलना पड़ेगा, तो वही शायद उन्होंने शक्ति नहीं तकनीक का इस्तेमाल किया और गेंद को घुमा दिया पल्लू स्ट्रोक डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। ओहो कवर के सर के ऊपर से गेंद को खेला डीप कवर की तरफ, गेंद जाएगी 1 बाउंस, आर पार कड़क कड़क चिड़िया उड़ाई, चौकार डीजे। तो थैंक यू डीजे। मैन ऑफ द सीरीज के लिए साइकिल है, कौन लेकर जाएगा ये अंत में पता चलेगा। 14 गेंदों में 40 रनों की जरूरत और 40 हो चुका है स्कोर। फिलहाल चौथा ओवर चल रहा है प्रगति पथ पर, चौथा ओवर चल रहा है। सागर के बल्ले से 2 चौके देखने को मिले हैं, एक पल्लू स्ट्रोक यानी कि थर्ड में रिजन में ट्रैवल किया था गेंद को, और एक एक्स्ट्रा कवर के रिजन में गेंद को खेला था सुशांत मोगल उर्फ गोटिया। राइट आर्म और 2 विकेट मारा सागर पाटिल के लिए। ओह रिवर्स अटैम्प्ट, क्या फंस गए ये फर्स्ट क्लिप में देख बैठे कैच, और सागर पाटिल बैक टू पहल डीजे। प्रकाश पाटिल ने क्या कैच, प्रकाश ठाकुर ने क्या कैच पकड़ा, ठाकुर से हाथ से बचना नामुमकिन। प्रकाश ठाकुर के हाथों में कैच पकड़ा जरूर, जो फर्स्ट स्लिप में खड़े किया था, एक बड़ी दीवार अंबुजा सीमेंट से बनाई हुई दीवार है प्रकाश ठाकुर, उनके हाथों से गेंद कहां जाएगी। सुशांत उर्फ गोटिया टोटल रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर 40 रन। इस ओवर की आखिरी डिलीवरी शायद बची है गोटिया की, ये चौथा ओवर डालने के लिए गोटिया तैयार, 10-12 कदमों का इस्तेमाल, चौथी ओवर के आखिरी गेंद लेकर खड़े हैं गोटिया, इंतजार कर रहे हैं कि बल्लेबाज का, लेकिन साइड मांग रहे बल्लेबाज, गार्ड ले रहे हैं, लेना चाहिए। बल्लेबाज नए आ चुके हैं, प्रथमेश पाटिल ट्राई के ऊपर खड़े प्रथमेश पाटिल। आहा गेंद को खेल दिया है वडिश लॉन्ग ऑफ के एरिया में, कारपेट को गुदगुली करती आ चुकी है, लॉन्ग ऑफ के एरिया में गेंद को फील्ड करेंगे, तब तक 1 रन पलक झपकते ही पूरा किया। 1 रन के साथ
41 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। अब गेंदें बची हैं 12 और जीत के लिए 39 रन। 41 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर और गेंदे 12, जीत के लिए 39 रनों की जरूरत। प्लानिंग प्लानिंग करनी पड़ेगी। ड्रिंक ब्रेक तो हो चुका था इसके पहले, लेकिन फिर अभी पानी लेकर जा रहे हैं। खूबसूरत दोस्तों नियोजन आयोजन। ये पेन की नगरी है और इस पेन की नगरी में आज खास करके पीपीएल यानी कि पेन प्रीमियर लीग इस मैदान के ऊपर खेली जा रही है। इस लीग के जो मुख्य आयोजक है वो है हमारे लला वास्कर और कोलीवाड़ा पेन। 12 गेंदे बची और 12 गेंदों में 39 रनों की जरूरत है। मैंने इसके पहले भी कहा था नरेश सावंत को टॉप गियर में गाड़ी चलानी पड़ेगी। एक्सीडेंट हो या ना हो, लेकिन रफ्तार तो बढ़ानी पड़ेगी। क्या रफ्तार को बढ़ा पाएंगे प्रमोद सावंत और प्रथमेश हो या नरेश सावंत हो, अब टॉप गियर में गाड़ी चलानी पड़ेगी। 12 गेंदों में 39 रन, लक्ष्य बड़ा दूर है, दिल्ली का सफर दूर है, तो कहीं ना कहीं गेंदबाज को एरोप्लेन में बिठाकर सीधा बाउंड्री के बाहर लैंड करना पड़ेगा, तभी ना दिल्ली आपके कब्जे में आएगी। क्योंकि दिल्ली का सफर दूर है जरूर, लेकिन आजकल देखा जाए तो ज्यादा दूर कोई चीज नहीं बची है। एरोप्लेन में बैठो, सीधा लैंड करो दिल्ली तक। 12 गेंदों में 39 रन की जरूरत है। 39 रन बड़ा लक्ष्य है। क्या इस लक्ष्य के करीब पहुंच पाएंगे नरेश सावंत और प्रथमेश? और गेंदबाजी मार्ग का भागदौड़ संभालने के लिए गेंदबाज 5 ओवर का भागदौड़ संभालने के लिए सिद्धेश शिंदे सिद्धेश की अगली गेंद, ओहो, इस गेंद को खेला है शॉर्ट फाइनले की तरफ। शॉर्ट फाइनले की तरफ गेंद को ट्रेवल किया था, लेकिन 1 रन मिलेगा। शेवटचे 11 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे। पेन प्रीमियर लीग येणाऱ्या काळात म्हणजे पुढील वर्षी आपण पाहू शकाल प्रकाश झोतामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। अर्थातच नाईट स्पर्धा म्हणून आपण पेन प्रीमियर लीग याच्यानंतरचं पर्व पाहणार आहोत। इथे येतोय षटकार, आता 10 चेंडू 32 धावांची गरज आहे। मित्रांनो, तुमच्यासाठी एक चांगली पर्वणी येत आहे। ह्याच मैदानावर नाईटची स्पर्धा, पुढच्या पीपीएल नाईटची स्पर्धा ठेवण्यात येणार आहे। पुन्हा हवाई फायर केलाय, फिर से दूसरा, लेकिन ये कैच को छोड़ा। कैच विन द मैच कहा जाता है। 1 रन जरूर मिलेगा। नरेश सावंत को योगदान मिल चुका है। एक लंबा छक्का दागने के बाद दूसरा छक्का दागने की कोशिश की थी उन्होंने, नरेश सावंत ने। 1 रन के साथ टोटल आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 49 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। अब गेंदें बची हैं। ओहो, फर्स्ट में गेंद को ट्रैवल किया, गेंद जा चुकी है बाउंड्री के बाहर, ये मिलेगा 4। डीजे बजा फिर एक बार। झाल्यात 53 झाल्यात आणि विजयासाठी पाहिजे 8 चेंडू आणि 27 धावा। 8 गेंदों में 27 रन की जरूरत है। जब तक नरेश सावंत नया बल्लेबाज आ चुका है, स्ट्राइक पर नया बल्लेबाज खेल रहा है प्रथमेश है स्ट्राइक के ऊपर। गेंद को खेल दिया है, एक्स्ट्रा कवर के रिजल्ट में गेंद जाएगी कवर को चीर के फाड़ के बाउंड्री के बाहर, ये मिलेंगे 4। डीजे थैंक यू डीजे। 7-23, 7 गेंदों में 30 रन की जरूरत। 7 रनों में 30 रन की जरूरत है।
फायर तो हो रहा है अभी तक। मैंने कहा था कि गाड़ी टॉप गियर में चलानी पड़ेगी। बल्ला घुमाया प्रथमेश, लगा 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 लगा, बम 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 बम, छगा दे दिया धक्का। डीजे वाले आपके लिए मौका। थैंक यू डीजे, थैंक यू। आप दिल की धड़कन तेज हो रही है। 6 गेंदों में 17 रन की जरूरत, 6 गेंदों में 17 रन की जरूरत। टोटल रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 63, 63 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। आप 6 गेंदों में 17 रन की जरूरत है। मैंने कहा था टॉप गियर डालना पड़ेगा, और टॉप गियर में जब गाड़ी टॉप गियर डाला और गाड़ी की रफ्तार भी बढ़ाई दोनों इस ड्राइवर ने, प्रथमेश और नरेश सामंत ने। बिल्कुल दोस्तों, दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला इस मैदान के ऊपर चल रहा है। पराग अथर्व, 11 गोविरले एंड अंबिवली, और उसके अपोजिट दोस्तों जन सुनामी राइडर्स। जन सुनामी सैलाब आ चुका है। ये एक तरफ है नरेश सावंत, दूसरी तरफ है प्रथमेश। क्या बल्लेबाजी, बल्ले बल्ले, बहुत ही बढ़िया लाजवाब बल्लेबाजी इस मैदान के ऊपर। सभी दर्शक खुश, लेकिन अक्षय पाटिल जो गेंदबाजी मार आखिरी 6 गेंद का भागदौड़ संभालने के लिए तैयार। विश्वास है मैन फ्रॉम तरनखोब का ये खिलाड़ी है अक्षय पाटिल। 6 गेंदों में 17 रन की जरूरत। प्रमोद सावंत आप प्रथमेश जर षटकार मारला तर 500 रुपये कोणाकडून? रमाकांत शर्मा यांच्याकडून। ऑलंद कारपेट को गोली करते हुए मिड विकेट के क्षेत्र में गेंद को ट्रैवल किया, 1 रन मिलेगा। इस 1 रन के साथ टोटल आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 64 रन। अब 5 गेंदों में 16 रन की जरूरत। 64 रन हो चुके हैं, 64। अब 5 गेंदों में 16 रनों की जरूरत। 5 गेंदें बची है, 16 रनों की जरूरत। षटकार की डिमांड हो रही है। प्रथमेश जो स्ट्राइक के ऊपर खड़े, उन्होंने एक लंबा छक्का दागा है जरूर। अक्षय पाटिल 10-12 कदमों का इस्तेमाल, राइट आर्म राउंड द विकेट मारा, करने के लिए तैयार। स्ट्राइक पर बल्लेबाज है प्रथमेश, जिन्होंने एक लंबा छक्का दागा था। सुनामी राइडर टीम के ये खिलाड़ी है जन सुनामी। आहा, इस गेंद को खेल दिया है बिल्कुल लॉन्ग ऑन अर्ल मिड विकेट के रीजन में। 1 ही रन मिलेगा। अब गेंदें बची है 4, जीत के लिए 15 रन की जरूरत। 65 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। नरेश सावंत स्ट्राइक के ऊपर। नरेश दादा आपको बल्ला घुमाना पड़ेगा क्योंकि गेंदे बचे हैं 3 और जीत के लिए 4 और 15 रन की जरूरत। गेंदे बची है 4 और 15 रन की जरूरत। अक्षय पाटिल 10-12 कदमों का इस्तेमाल। बढ़िया माइंड ब्लोइंग गेंदबाजी, ब्लॉक ऑन डिलीवरी, ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया। जहरीली गेंद, यॉर्क जो होता है वो होता है जहरीली गेंद। जहरीली गेंद यॉर्क के गेंद थी। यॉर्क यानी कि ब्लॉक ऑन डिलीवरी। 1 रन जरूर मिला। टोटल लग चुके स्कोर कार्ड के बाद 66। 3 गेंदों में 14 रन की जरूरत। 3 गेंदों में 14 रन की जरूरत। अक्षय प्रथमेश स्ट्राइक के ऊपर। इस गेंद के ऊपर तय हो जाएगा ये मुकाबला, किसके पल्ले में जाएगा, क्योंकि यही गेंद, इसी गेंद के ऊपर लाइन गेंद को भेजा डीप लेग, बाउंड्री के बाहर 4। दोन चेंडू मध्ये 10 धावांची गरज। 2 गेंदों में 10, बस इसके आगे युद्ध है।
दो गेंदों में 10 प्रथमेश और नरेश सावंत। जन सुनामी राइडर टीम के ये बल्लेबाज अभी तक ये मुकाबले में जान बना चुकी है। जान तो फूके है, अंजाम तो बोला है, आगाज तो बोला है, लेकिन अंजाम क्या होगा, क्योंकि 2 गेंदों में 10 बस इसके आगे जीत। अक्षय पाटिल के अगली गेंद प्रथमेश के लिए। प्लान फुलटा सा गेंद को खेला डीप स्टार लेके तरफ, लेकिन ये एक रन। ये मुकाबले में ऐसा ट्विस्ट कहानी आई थी, ऐसा मोड़ आया था इस मुकाबले में, ये मुकाबला किसी भी मोड़ पर कहां भी जा सकता था, लेकिन करवटें बदल गई। अब ये मुकाबला 99 जा चुका है पराग, अथर्व, 11 अंबिवली आणि गोरिवली टीम की तरफ, क्योंकि अक्षय पाटिल ने क्या किफायती गेंदबाजी इस मैदान के ऊपर। अक्षय पाटीलला 500 रुपयाचे कॅश प्राइज झाले नरेश पाटील साहेब यांच्याकडून, मॅन फ्रॉम तरंगोप। अक्षय, माय गॉड, ये जगह है या कैच, लेकिन देर से आया हुआ ये जगह, लंबा जगह देखने को मिला। अरे टोटल रन लकी स्कोर कार्ड के ऊपर 4 रन, 3 रन कम पड़ गए, मेरे ख्याल से 3 रन कम पड़ गए। या सामना जिंकलाय पराग, अथर्व, 11 गोरिवली आणि अंबेली टीम या टीमने जिंकलाय। त्यांच्यामध्ये जो रेल हिरो ठरतोय, परंतु सामना ज्याने जिंकून दिला अक्षय पाटील यांना 500 रुपये कॅश प्राइज आलाय नरेश पाटील, मॅन फ्रॉम तरंगोप यांच्याकडून, आणि मॅन ऑफ द मॅच हकदार ठरलाय। नो डाउट सगळ्यांचा लाडका खेळाडू, सबका गले का बना हुआ ताबीज, सुशांत मोकल उर्फ गोट्या, प्लीज आपण या। आणि हे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देतील प्रशांतजी तांडेलकर साहेब, प्रशांतजी तांडेलकर साहेब यांच्या हस्ते हे मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आणि ट्रॉफी देण्यात